गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. जसं की तुम्हाला माहिती की फर्स्ट इयर BComसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आज एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कारण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं सर्व अकाउंटन्सीचा सिलेबस या प्लॅटफॉर्ममार्फत आपण पूर्ण करणार आहोत. तर येऊया आपण प्रॉब्लेमकडे. तर प्रॉब्लेम बघा, आज नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती पार्टनर दिले जातात, त्यांचा रेशो दिला जातो, बॅलन्स शीट असते, इन्स्टॉलमेंट असतात. तर या पद्धतीने प्रॉब्लेम आहे. आपण भरपूर प्रॉब्लेम सोडवलेले आहे. फक्त आपण इथं लास्ट लाईनला रिक्वायरमेंट विचारत घेऊया. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मग सरप्लस कॅपिटल मेथड विचारलेली आहे म्हणून सरप्लस कॅपिटल मेथडनुसार तुम्ही प्रॉब्लेम सोडवा. आता आपण प्रॉब्लेम सोडूया. जसं तुम्हाला माहिती की दोन स्टेटमेंट तयार केले जातात. पहिला स्टेटमेंट आपण सरप्लसचा स्टेटमेंट बनवतो आणि दुसरा पेमेंटचा. तर आपण येऊया इथं सरप्लसचा स्टेटमेंट सॉल्व करूया. तर सरप्लसचा स्टेटमेंट सॉल्व करताना तुम्हाला माहिती की सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये आपण सुरुवात कशाने करतो, तर सुरुवात सगळ्यात महत्त्वाची आहे. तर सुरुवात करतो आपण पार्टनरच्या कॅपिटलने. तर इथं आपण लिहिणार पार्टनर कॅपिटल. आता सगळ्यांना सुरुवात माहीत झालेली असेल, आपले बरेच प्रॉब्लेम या मेथडचे झालेले आहेत. तर पार्टनरचा कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिला जातो. आहे तसा लिहा. एचा आहे 30,000, बीचा आहे 12,000 आणि सीचा आहे 10,000. कॅपिटल दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस ॲड लेस करा. ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस कोणकोणते असतात? जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस. ते जर लायबिलिटीला दिले तर ॲड करा, असेटला दिले तर लेस करा. असेटला फक्त प्रॉफिट अँड लॉस नावाचा बॅलन्स दिला जातो. तर हे बॅलन्सेस कशात ॲड लेस करायचे? कॅपिटलमध्ये. तर चला आपण चेक करूया लायबिलिटीला असा बॅलन्स दिलेला आहे का. तर लायबिलिटीला बॅलन्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो रिझर्व नावाचा. मग रिझर्व लायबिलिटीला दिला याचा अर्थ आपल्याला ॲड करावा लागेल. मग इथं लिहा ॲड. कॅपिटलमध्ये आपण ॲड करणार ॲड रिझर्व फंड. मग रिझर्व फंड विद्यार्थी मित्रांनो आपण ॲड करणार आहोत. रिझर्व फंड ॲड करण्यासाठी रेशो वापरा. तिघांचा रेशो आहे 5, 3, 2. मग इथं लिहा 5:3:2. मग टोटल रिझर्व किती आहे? 10,000. मग 10,000 तिघांना वाटायचे. तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं रेशोप्रमाणे कसं वाटतात. तर 10,000 भागिले टोटल रेशो. मग टोटल रेशो किती आहे? 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. मग 10,000ला 10ने भागा. 10,000ला 10ने भाग दिलं तर एक शेअर येतो 1,000चा. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती? 5. मग 5ने आपण त्याला गुणणार. मग 1,000 गुणिले 5 म्हणजे पहिल्या पार्टनरला जाणार 5,000. दुसऱ्या पार्टनरचे 3 शेअर आहे म्हणजे 3,000 आणि दुसऱ्या पार्टनरचे 2च शेअर आहे म्हणजे त्याला द्या 2,000. तर आपल्याला ॲड करायचे आहे. ॲड करा कॅपिटलमध्ये. मग 30,000 प्लस 5,000 35,000. बीचं 12 आणि 12,000मध्ये 3,000 ॲड करा. 12,000मध्ये 3,000 ॲड करा. उत्तर आलं 15,000 आणि 10 आणि 2 12,000. तर विद्यार्थी मित्रांनो आपण रिझर्व ॲड केला. अजून कोणता बॅलन्स इथं लायबिलिटीला दिसत नाही. असेटला आपण चेक करू प्रॉफिट अँड लॉस आहे का, तर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ बॅलन्स दिलेले नाही. एवढंच एक बॅलन्स होता. बॅलन्स कॅपिटलमध्ये ॲडलेस केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो कॅपिटल आपल्याला मिळणार आहे तो कॅपिटल आपला आहे ॲडजस्टेड कॅपिटल. मग इथं त्याला नाव द्या ॲडजस्टेड कॅपिटल. आपल्याला ॲडजस्टेड कॅपिटल मिळालेलं आहे. आणि ॲडजस्टेड कॅपिटल मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 3 स्टेप वापरत चला. आपण दरवेळेस इथं साईडला लिहून घेतोय. तुम्हाला उत्तरामध्ये सोडवण्याची गरज नाही आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दरवेळेस सांगतोय. तर कोणत्या 3 स्टेप? तर 3 स्टेप कोणत्या? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापैकी पहिली स्टेप आहे रेशो. दुसरी स्टेप आहे युनिट व्हॅल्यू. शॉर्टमध्ये लिहूया आपण युनिट व्हॅल्यू. आणि तिसरी स्टेप आहे PC. PC म्हणजे प्रोपोर्शनेट कॅपिटल. मग पहिली स्टेप आहे रेशो. तर पहिल्या स्टेपचं नाव लिहा रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग रेशो तिघांचा दिलेला आहे 5, 3, 2. मग त्या पद्धतीने लिहा. एचा रेशो 5, बीचा 3, सीचा 2. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप सोडवा युनिट व्हॅल्यू. मग इथं लिहा युनिट व्हॅल्यू. आता युनिट व्हॅल्यू सोडवायची ट्रिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युनिट व्हॅल्यू सोडवायचं असेल तर भागाकार डिवायडेशन करा. कशाला डिवाइड करायचं? कॅपिटलला रेशोने भागायचं. कॅपिटलला रेशोने भागायचं. मग 35,000ला 5ने भागा. मग 35,000ला 5ने भाग दिलं तर उत्तर आलं 7×5 = 35 7,000. 15,000ला 3ने भाग द्या.
उत्तर आलं 5000 आणि 12000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 6000. आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळाली. तिसरी शेवटची स्टेप सोडवा प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करतो, सगळ्यांना माहिती आहे. मग लेस प्रपोर्शनेट कॅपिटल, आपण प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करणार आहोत. प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करा. आता प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये पहिले बेस पार्टनर सिलेक्ट करायचा. मग बेस पार्टनर इथं सिलेक्ट करा, मग इथं लिहा बेस. आता बेस पार्टनर कोणता सिलेक्ट करायचा, तर ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू कमी असेल तो आपला बेस पार्टनर. मग एची 7000, बीची 5000, सीची 6000. तर कुणाची कमी आहे, बीची कमी दिसते 5000, तर इथं लिहा बेस बी. आता काय करायचं, तर प्रपोर्शनेट कॅपिटलची शॉर्टकट ट्रिक, युनिट व्हॅल्यू म्हणजे भागाकार आणि प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे गुणाकार. मग फक्त गुणाकार करा आणि प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवा. मग कशाला गुणायचं, तर प्रत्येक वेळेस बेस पार्टनर कोण आहे, बी. मग प्रत्येक वेळेस बीच्या अमाऊंटलाच गुणायचं, अमाऊंट बदलायची नाही. मग बीची अमाऊंट किती, 5000. प्रत्येक वेळेस 5000लाच गुणा. कशाने, प्रत्येक पार्टनरच्या रेशोने. मग 5000 गुणिले पहिले 5, मग 5000 गुणिले 5 उत्तर आलं 25000. परत बीची अमाऊंट 5000 गुणिले 3 15000 आणि परत 5000 गुणिले 2 10000. 3 स्टेप झाल्या, अंडरलाईन करा. स्टेप संपल्या, वजाबाकीचं सिम्बॉल द्या, लेस करायचं. आता प्रपोर्शनेट कॅपिटल कशातून लेस करतात, तर प्रपोर्शनेट कॅपिटल ॲडजस्टेड कॅपिटलमधून लेस करायचं. मग 35000 मधून 25000 वजा करा, शिल्लक राहिले 10000. 15000 मधून 15000 वजा होतील, नील. 12000 मधून 10000 वजा होतील, शिल्लक राहिले 2000. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 पार्टनरचं आन्सर शिल्लक राहिलं. 2 पार्टनर म्हणजे त्याला आपण नाव देणार सरप्लस कॅपिटल. मग आपल्याला सरप्लस कॅपिटल मिळालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एका पार्टनरचं सरप्लस फाइंड आउट करायचं, म्हणून परत सोडवा. मग परत सोडवा म्हणजे या 3 स्टेप परत रिपीट करा. मग पहिली स्टेप रेशो. मग पहिल्या स्टेपचं नाव लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आता जे पार्टनर तुमचे शिल्लक आहे त्यांचाच रेशो लिहा. एचा रेशो होता 5 आणि सीचा रेशो आहे 2. एवढंच लिहा, बीचं लिहू नका, बी नील झाला. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. दुसऱ्या स्टेपचं नाव आहे युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू म्हणजे काय करायचं आहे, भागाकार. मग कॅपिटलला रेशोने भागा. सरप्लस कॅपिटल अंडरलाईनच्या खाली सोडवायचं. 10000ला 5ने भागा. मग 10000ला 5ने भाग दिलं तर उत्तर आलं 2000 आणि 2000ला 2ने भाग द्या, उत्तर आलं 1000. तर आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळाली. तिसरी शेवटची स्टेप सोडवा प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करतो, म्हणून इथं लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचं आहे. जसं वरती लेस केलं तसंच इथं पण लेस करा. मग प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये इथं काय घेतला होता, बेस. तर परत बेस पार्टनर सिलेक्ट करा. तर बेस पार्टनर आपण कोण सिलेक्ट करतो, ज्याची युनिट व्हॅल्यू कमी तो. मग एची 2000 आणि सीची 1000. मग बेस पार्टनर कोण, सी. मग इथं लिहा सी. आणि प्रपोर्शनेट कॅपिटलची ट्रिक काय आहे, गुणाकार. तर कशाला गुणायचं, तर प्रत्येक वेळेस बेस अमाऊंट म्हणजे सीच्या अमाऊंटलाच गुणायचं. मग सीची अमाऊंट किती, 1000. मग 1000ला रेशोने गुणा. मग पहिला रेशो किती आहे, 5. मग 1000 गुणिले 5 उत्तर आलं 5000. परत 1000 गुणिले 2 उत्तर आलं 2000. 3 स्टेप झाल्या, वजा करा आणि अंडरलाईन करा. स्टेप संपल्या. आता प्रपोर्शनेट कॅपिटल या सरप्लस कॅपिटलमधून वजा करा. मग सरप्लस कॅपिटल एचा 10000, त्याच्यातून 5000 वजा करा, शिल्लक राहिले 5000. हा पार्टनर पहिलेच नील झालेला आहे. 2000 मधून 2000 वजा होतील, नील. जो पार्टनर बेस असतो तो आपला नील होतो. आता एकच पार्टनर शिल्लक राहिला. एक पार्टनर शिल्लक राहिला म्हणजे हा स्टेटमेंट संपला. याला नाव द्या ॲब्सोल्यूट सरप्लस. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण ॲब्सोल्यूट सरप्लस विद्यार्थी मित्रांनो सोडू शकतो. फक्त 3 स्टेप त्या लक्षात ठेवा. तर ॲब्सोल्यूट सरप्लस आपल्याला एचा मिळालेला आहे. आता दुसरा स्टेटमेंट सोडवायचा. दुसरा स्टेटमेंट कोणता आहे, पेमेंटचा स्टेटमेंट. तर चला आपण पेमेंटचा स्टेटमेंट सोडूया. तर जसं तुम्हाला सरप्लसचं स्टेटमेंट सोडवता येतं तसं पेमेंटचा स्टेटमेंट पण सोडवता आला पाहिजे. सरप्लसच्या स्टेटमेंटची सुरुवात कॅपिटलने करतात. या स्टेटमेंटची सुरुवात कशाने करायची, तर पहिले डेट लिहा. बॅलन्स शीटची डेट असते 31 डिसेंबर, त्याचा नेक्स्ट डे. मग 1 जानेवारी 2024. मग इथं लिहा 1 जानेवारी 2024. मग डेट आपण लिहूया पहिले 1 जानेवारी 2024. आता काय लिहायचं, तर हे जेवढे कॉलम तुम्ही तयार केले त्या सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करा. आणि या सगळ्यांचे बॅलन्सेस कुठे असतात, बॅलन्स शीटला. तर लिहा बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. सुरुवात आहे बॅलन्सेस ॲज पर
बॅलन्स शीट. मी कोणकोणते कॉलम तयार केले, आता भरपूर प्रॉब्लेम झाले म्हणून सगळ्यांना प्रॉब्लेममध्ये पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये कॉलम तयार करता आले पाहिजे. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. कॅश, मग कॅश किती आहे, तर कॅश आहे 10,000. त्याच्यानंतर क्रेडिटर, मग क्रेडिटर किती आहे, क्रेडिटर पण आहे 10,000. मग क्रेडिटर लिहा 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट किती, तर 2,500. सगळ्यांचे बॅलन्सेस बॅलन्स शीटला आहे, तिथून लिहा. एचं लोन आहे 6,500 आणि कॅपिटल लिहा 30,000, 12,000, 10,000. 30,000, 12,000, 10,000. तर परत एकदा एकच मिनिटात सांगतो हे कॉलम कसे तयार करतो आपण. तर मी भरपूर वेळेस सांगितलं, पहिले 3 कॉलम, डेट, पर्टिक्युलर, कॅश कंपल्सरी. कॅश नंतर प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला जायचं आणि बॅलन्स शीटला लायबिलिटी बघायच्या. कॅपिटल आपण शेवटी सोडवतो. कॅपिटल सोडून कोणकोणत्या लायबिलिटी आहे, रिझर्व हा बॅलन्स आहे. मग क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट आणि ए लोन 3 लायबिलिटी दिल्या. मग 3 पैकी तुम्ही त्याची कॅटेगरी समजून घ्या. क्रेडिटर कोणता आहे, एक्सटर्नल लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट कोणती आहे, एक्सटर्नल लायबिलिटी. आणि ए लोन कोणती आहे, ए लोन म्हणजे पार्टनर लोन, इंटरनल लायबिलिटी. पार्टनरचं लोन आपण सेकंड लास्ट म्हणजे पार्टनर कॅपिटलच्या अगोदर बनवतो. मग पहिले या 2 लायबिलिटी बनवा, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट, आणि नंतर ए लोन बनवा. आता क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट या दोन्ही सेम कॅटेगरीच्या आहे म्हणजे सोबत पेड करायच्या. तर आपण बॅलन्सेस रेकॉर्ड केले. परत काय करायचं, तर या स्टेटमेंटला एखादा ॲक्युमुलेटेड बॅलन्स जो तुम्ही ॲडलेस करता तो तिथं पण ॲडलेस करा. मग इथं कोणता ॲड केला होता, रिझर्व फंड. मग इथं ॲड करा रिझर्व फंड. जो सरप्लसला बॅलन्स ॲड होणार तो इथं ॲड होणार, जो सरप्लसला लेस होणार तो इथं लेस होणार. ॲड रिझर्व फंड, ॲड रिझर्व फंड. आणि रेशोप्रमाणे ॲड करतो आपण. रेशो आहे 5, 3, 2. आता परत सोडवत बसायचं नाही, तुम्ही सरप्लसला सोडवलेलं आहे. मग एला किती दिले, 5,000, बीला 3,000, सीला 2,000, 5,000, 3,000, 2,000. मग लिहा एला 5,000, बीला 3,000 आणि सीला 2,000. आणि ॲड करायचे आहे म्हणून परत अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आता इथं लिहूया आपण बॅलन्स. कॅश 10,000, क्रेडिटर्स 10,000, बँक ओव्हरड्राफ्ट 2,500, एचं लोन आहे 6,500 आणि 30 आणि 5 35,000, 12 आणि 3 15,000 आणि 10 आणि 2 12,000. तर बॅलन्स आपण ॲडलेस केलं, ही झाली सुरुवात. तर सुरुवातीला सगळ्यांचे बॅलन्सेस बॅलन्स शीटवरून घ्यायचे आणि बॅलन्सेस ॲडलेस जे झाले ते ॲडलेस करायचे. आता पेमेंट, मग पहिला पेमेंट आपण कोणता करतो विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेमेंट करतात एक्सपेन्सेस. तर वाचा प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेस दिलेले आहेत का. तर प्रॉब्लेममध्ये आपण जर बघितलं तर प्रॉब्लेममध्ये आजच्या प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेस नाही दिलेले. मग आपला पहिला पेमेंट एक्सपेन्सेस नाही होणार. मग कोणता होणार, तर एक्सपेन्सेस नसतील तर तुम्ही कॅश नंतरचे पेमेंट करा. मग कॅश नंतरचे पेमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते आहे. तर कॅश नंतरचे पेमेंट आपण कोणकोणते बनवले, लायबिलिटी, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट सेम कॅटेगरी आहे. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे सोबत पेड करा. एचं लोन वेगळी कॅटेगरी आहे, इंटरनल लायबिलिटी, मग त्याला वेगळं पेड करा. पण विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या, एक ॲडजस्टमेंट दिलेली, ती ॲडजस्टमेंट आपण थोडक्यात डिस्कस करू. कॉन्टिजंट लायबिलिटी आजच्या प्रॉब्लेममध्ये नवीन ॲडजस्टमेंट दिली, कॉन्टिजंट लायबिलिटी. काय लायबिलिटी ॲडजस्टमेंट आहे बघा. दी पार्टनर्स ऑल्सो डिसाइडेड दॅट आफ्टर दी थर्ड पार्टी, शब्द वापरला आफ्टर दी थर्ड पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी कोणत्या आहे, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट. मग या 2 लायबिलिटी नंतर काय सांगितलं, आफ्टर दी थर्ड पार्टी लायबिलिटी हॅव ऑल बीन पेड. म्हणजे तुमच्या थर्ड पार्टी लायबिलिटी पेड झाल्यानंतर टू प्रोव्हाइड सम ऑफ ₹3,000 टू मीट कॉन्टिजंट लायबिलिटी. म्हणजे तुमच्या थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट या 2 लायबिलिटी पेड झाल्यानंतर तुम्ही 3,000 कॉन्टिजंट लायबिलिटीसाठी ठेवा, प्रोव्हिजन ठेवा, अशी ॲडजस्टमेंट आहे. आणि परत इथं खाली सांगितलं बघा, 27 एप्रिल 2024ला कॉन्टिजंट लायबिलिटी वर ॲक्च्युअली सेटल ₹2,000. कॉन्टिजंट लायबिलिटीसाठी जे तुम्ही 3,000 रुपये ठेवले ते ॲक्च्युअली एप्रिलमध्ये 2,000मध्ये सेटल झाले. म्हणजे एक्सपेन्सेस सारखीच ॲडजस्टमेंट आहे. तर काय करायचं, जेवढे बाजूला ठेवले 3,000 ते पहिले लेस करायचे आणि नंतर जे वाचले ते ॲड करायचे. कधी, एप्रिलला. मग एप्रिलच्या इन्स्टॉलमेंटला ॲडजस्टमेंट आहे, एप्रिलला स्टार करून ठेवा, तिथं आपण कॉन्टिजंट लायबिलिटी सोडवणार. मग कॉन्टिजंट लायबिलिटीची ॲडजस्टमेंट कधी सोडवायची, आफ्टर दी पेमेंट ऑफ थर्ड लायबिलिटी. मग थर्ड पार्टी लायबिलिटी कोणत्या, एक्सटर्नल लायबिलिटी, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट या 2 लायबिलिटीचं पेमेंट झाल्यानंतर कॉन्टिजंट लायबिलिटी सोडवायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट नंतर
कॉन्टिजेंट लायबिलिटी सोडवायची, नंतर याचं लोनचं पेमेंट द्यायचं. मग आता एक्सपेन्सेस नाही आहे तर पेमेंट करा क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट सेम कॅटेगरी आहे, सोबत पेड करा. मग लिहा लेस शॉर्ट क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट पेड. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट सोबत पेड करायचे, कारण दोन्ही एक्सटर्नल आहेत, सोबत पेड करा. मग क्रेडिटरला द्यायचे 10,000 आणि याला द्यायचे 2,500, दोघांचे मिळून 12,500 होतात, पण आपल्याकडे कॅश 10,000च आहे, मग 10,000च द्या. मग कॅशमध्ये लिहा 10,000. आता 10,000 पैकी क्रेडिटरला किती द्यायची आणि बँक ओव्हरड्राफ्टला किती द्यायचे. कॅश कमी पडली तर दोन लायबिलिटीचा रेशो काढा. तुम्हाला माहिती आहे रेशो मी तुम्हाला सांगितलेलं कसं सोडवतात. तर क्रेडिटर किती 10,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट किती 2,500. 10,000 आणि 2,500 यांचा रेशो काढा. 2 2 0 कट झाले, शिल्लक राहिले 100 आणि 25. मग याला भाग जातो 25नेच. 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजे रेशो आला 4:1. लायबिलिटीचा रेशो तुम्हाला काढता आला पाहिजे. मग रेशो आहे 4:1. किती वाटायचे दोघांना 10,000. मग 4 आणि 1 5, 10,000ला 5ने भाग द्या, उत्तर आलं 2,000. मग 2,000 पैकी क्रेडिटर किती आहे 4, मग 2 चौक 8. मग क्रेडिटरला द्या 8,000 आणि याचा एकच शेअर आहे, एक शेअर म्हणजे 2,000, याला द्या 2,000. तर लायबिलिटीचं पेमेंट या पद्धतीने तुम्हाला वाटता आलं पाहिजे. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. कॅश आपल्याकडे होती 10,000 संपली, क्रेडिटर शिल्लक राहिले 2,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट शिल्लक राहिले 500. बाकीच्यांना पेमेंट नाही झालं त्यांना ॲज इट इज खाली तशाच अमाऊंट लिहा. 6,500, 35,000, 15,000 आणि 12,000. आता कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट घ्या. तर लायबिलिटीचं रेशो कसं काढलं त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला लायबिलिटीचा रेशो काढता आला पाहिजे. तर हे आपण इरेज करूया. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. मग इन्स्टॉलमेंट नंबर 1, इन्स्टॉलमेंट 1 कोणती दिली 10 जानेवारी. मग लिहा 10 जानेवारी फर्स्ट इन्स्टॉलमेंट. 10 जानेवारी फर्स्ट इन्स्टॉलमेंट. मग फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथं असेटचं नाव दिलं डेटर्स, म्हणजे डेटर्स नावाची असेट आपण विकली. कितीला विकली 10,000ला. मग इन्स्टॉलमेंट तुमची 10,000 रुपये तुमच्याकडे आले, पेमेंट करा. पेमेंट कोणता चालू होता क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट, पेड करून टाका. लेस आता मी शॉर्टमध्ये लिहितो क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट, BOD म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट पेड. आता मला दोघांना किती द्यायचे, एकाला द्यायचे 2,000 आणि एकाला द्यायचे 500, म्हणजे 2,500 आणि माझ्याकडे कॅश जास्त आहे. आता रेशो वापरण्याची गरज नाही. मग दोघांना मिळून किती द्यायचे 2,500. त्याच्यापैकी याला देऊन टाका 2,000 आणि याला देणार 500. वजा करा आणि वजा करून बॅलन्स काढा. मग आपण परत लिहूया बॅलन्स. मग बॅलन्स विद्यार्थी मित्रांनी किती आहे 10,000 पैकी 2,500 दिले, 7,500 शिल्लक राहिले. क्रेडिटर्स नील, बँक ओव्हरड्राफ्ट नील. आता फक्त 6,500 ए लोन आणि बाकीचे कॅपिटल 15,000 आणि 12,000. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट नील झाले. आपला प्रॉब्लेममध्ये एक ॲडजस्टमेंट दिली होती. आता आपल्याकडे 7,500 आहे. बरेच विद्यार्थी काय करतील लगेच ए लोनचं पेमेंट करणार, परंतु ॲडजस्टमेंट इथं दिलेली होती बघा. ए लोनचं पेमेंट करू नका. इथं ॲडजस्टमेंट काय दिली होती कॉन्टिजंट लायबिलिटी. आणि कॉन्टिजंट लायबिलिटीबद्दल काय सांगितलं की आफ्टर दी पेमेंट ऑफ थर्ड लायबिलिटी, थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे कोणत्या एक्सटर्नल, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट पेड झाल्यानंतर तुम्ही कॉन्टिजंट लायबिलिटीसाठी 3,000 रुपयाची प्रोव्हिजन करा. मग जसं एक्सपेन्सेस सोडवलं तसंच. मग लक्ष द्या कॉन्टिजंट लायबिलिटी शॉर्टमध्ये लिहितो मी. कॉन्टिजंट लायबिलिटी तरतूद प्रोव्हिजन कितीची केली 3,000ची. त्याच्यानंतर काय सांगितलं 3,000 रुपये कॉन्टिजंट लायबिलिटीसाठी ठेवले आपण. 27 एप्रिलला कॉन्टिजंट लायबिलिटी सेटल झाली 2,000 मध्ये, म्हणजे ॲक्च्युअल खर्च कॉन्टिजंट लायबिलिटीचा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आपण म्हणू तो किती झाला 2,000. म्हणजे ही ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेस सारखीच आहे, फक्त नाव बदललं कॉन्टिजंट लायबिलिटी. मग तुम्ही जेवढे ठेवले सुरुवातीला 3,000 रुपये बाजूला ठेवले ते काय करायचे, तर हे 3,000 रुपये तुम्ही लेस करा. म्हणजे पहिला इफेक्ट लेस करा. आणि दुसरा इफेक्ट तुमचे 3,000 तुम्ही ठेवले होते त्याच्यापैकी 2,000 खर्च झाले. मग किती शिल्लक राहिले, तर या दोघांमधला फरक. मग तुमचे किती शिल्लक राहिले 1,000 शिल्लक राहिले. मग 1,000 तुम्हाला ॲड करायचे. कधी ॲड करायचे 30 एप्रिलला. म्हणजे सुरुवातीला कॉन्टिजंट लायबिलिटी 3,000 लेस करा आणि जेवढा खर्च शिल्लक राहिला तेवढा ॲड करा. एक्सपेन्सेस सारखंच. मग आपण 3,000 रुपये कॉन्टिजंट लायबिलिटी या 2 एक्सटर्नल लायबिलिटी पेड झाल्या. आता कॉन्टिजंट लायबिलिटी तुम्ही पेड करा. मग इथं लिहा लेस कॉन्टिजंट लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे
प्रोविजन फॉर कॉन्टिजंट लायबिलिटी आणि किती तरतूद केली, किती बाजूला काढले 3000. मग 3000 रुपये तुम्ही लायबिलिटी लेस करा. मग 7500 फक्त कॅशला अंडरलाईन करा. 7500 पैकी 3000 बाजूला काढले, आता शिल्लक राहिले 4500. आता एक लक्ष द्या, पहिला इफेक्ट आपण जे बाजूला काढले 3000 ते लेस केले. आता जेव्हा तुम्ही एप्रिलच्या इन्स्टॉलमेंटला जाणार तेव्हा तुमचा ॲक्च्युअल खर्च किती झाला 2000. मग 3000 पैकी 2000 खर्च झाला. शिल्लक जे राहिले ना ते एप्रिलच्या इन्स्टॉलमेंटला ॲड करायचं. आत्ता ॲड करण्याची गरज नाही. पहिला इफेक्ट आपण लेस केला 3000. आता हे इरेज करतोय मी. तर सगळ्यांना कॉन्टिजंट लायबिलिटी ॲडजस्टमेंट समजली का मला कमेंटमध्ये सांगत चला. एक्सपेन्सेस सारखीच ॲडजस्टमेंट आहे, फक्त नाव बदललं कॉन्टिजंट लायबिलिटी. तर कॉन्टिजंट लायबिलिटीचा दुसरा इफेक्ट आपण एप्रिलला करू. आता आपल्याकडे 4500 शिल्लक आहे. आता आपले पेमेंट सुरू करा. मग कोणता पेमेंट चालू आहे, ए लोनला पेमेंट करा. हे 2 लायबिलिटी नील झाल्या. मग एला द्यायचे 6500, आपल्याकडे 4500 आहे. जेवढे आहे तेवढेच द्या. मग लेस एज लोन पेड. मग आता आपण 4500 देऊ शकतो. 4500 देऊन टाका आणि ए लोनच्या कॉलममध्ये लिहा 4500, 4500 अंडरलाईन करा आणि बॅलेन्स काढा. मग आपण इथं लिहूया बॅलेन्स. 4500 होते, संपले. आता याला किती पैसे द्यायचे बाकी आहे, तर याला बाकी आहे 2000 आणि बाकीचे अमाऊंट जशाच्या तशा खाली घ्या. 15000 आणि 12000. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. पहिली इन्स्टॉलमेंट झाली, दुसरी इन्स्टॉलमेंट 17 फेब्रुवारी. मग इथं लिहा 17/2 सेकंड इन्स्टॉलमेंट. आणि सेकंड इन्स्टॉलमेंटला तिथं प्रॉब्लेम बघा. पहिल्या इन्स्टॉलमेंटला डेटर नावाची असेट विकली, सेकंड इन्स्टॉलमेंटला स्टॉक नावाची असेट विकली. कितीला, 11200. मग इथं लिहा कॅशमध्ये तुमच्याकडे पैसे आले 11200. कोणता पेमेंट चालू आहे, ए लोन. 2000 बाकी आहे, देऊन टाका. लेस एज लोन पेड. मग त्याला 2000 शिल्लक राहिले. 2000 कॅशमध्ये लिहा आणि ए लोनमध्ये लिहा 2000. वजा करा आणि बॅलेन्स काढा. मग आपण बॅलेन्स काढूया. माझ्याकडे होते 11200, त्याच्यापैकी 2000 देऊन टाकले. आता माझ्याकडे शिल्लक राहिले 9200 आणि तिन्ही पण लायबिलिटी नील झाल्या. आता फक्त शिल्लक राहिले कॅपिटल 35000, 15000 आणि 12000. फक्त कॅपिटल शिल्लक राहिले. मग कॅपिटल शिल्लक राहिले तर तुम्हाला पेमेंट करण्याची पद्धत माहिती आहे. पहिले आपण हा प्रॉब्लेम जागा ॲडजस्ट करून घेऊया. तर आता फक्त पार्टनर शिल्लक राहिलेले आहे. तर आपण पहिले पुढे प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. तर पार्टनर शिल्लक राहिले, मला सांगा पार्टनर शिल्लक राहिले तर आपण कसं पेमेंट करतो. पार्टनर शिल्लक राहिले तर आपण काय करतो, डायरेक्ट पेमेंट नाही करत. आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जातो आणि सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये आपण 2 पेमेंट करतो. आपण आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले आणि आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 9200. मग आता पार्टनरचं पेमेंट करायचं कसं, तर लक्ष द्या. पार्टनर हा लास्ट पेमेंट आहे. लास्ट पेमेंट म्हणजे तुम्ही सरप्लसमध्ये जा आणि 2 पेमेंट करा. मग सरप्लसमध्ये जा आणि 2 पेमेंट करा. कोणते 2 पेमेंट, पहिला ॲब्सोल्यूट सरप्लस. मग पहिला आपण देऊ ॲब्सोल्यूट सरप्लस. चला सरप्लसमध्ये. मग पहिला ॲब्सोल्यूट सरप्लस द्या. कुणाच्या नावावर आहे, एच्या नावावर. किती, 5000. एला 5000 देऊन टाका. मग लेस पेड टू ए 5000 त्याला द्यायचे आहे. कॅशमध्ये लिहा 5000 आणि एच्या कॉलममध्ये लिहा 5000 आणि बॅलेन्स काढा. मग बॅलेन्स काढा. 9200 होते, 5000 देऊन टाकले. तुमच्याकडे शिल्लक राहिले 4200. एला आता 35000 पैकी 5000 दिले म्हणजे एचा बॅलेन्स शिल्लक राहिला 30000. बी आणि सीला पेमेंट नाही झालं, त्यांची संख्या ॲज इट इज खाली घ्या. आता कॅशवर नजर ठेवा. 4200 बाकी आहे. पहिला पेमेंट आपला ॲब्सोल्यूट सरप्लस झाला. दुसरा पेमेंट प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे आपण सरप्लसच देत असतो. मग या प्रपोर्शनेट कॅपिटल. मग प्रपोर्शनेट कॅपिटल कुणाचा आहे, एचा आहे 5000 आणि बीचा आहे 7000. म्हणजे पेमेंट होणार ए आणि बीला आणि दोघांचं मिळून किती आहे, 7000. ए आणि एचं 5000 आणि बीचं 2000. मग या इकडे पेमेंटमध्ये 7000 द्यायचे, पण आपल्याकडे 4200 आहे. मग जेवढे आहे तेवढेच द्या. मग लेस
पेड टू ए अँड कुणाचं होतं ते ए आणि सीचं आहे, मग लिहा ए आणि सी. आता कॅश कमी आहे 4200 देऊ शकता, मग एला किती आणि सीला किती, तर रेशो वापरा. रेशो काय आहे 5 3 2, मग एचा 5 आणि सीचा 2, मग लिहा 5 आणि 2. रेशो लिहा 5 आणि 2. 4200चे 7 भाग करा, मग 7 भाग केले तर 7 × 42, 600चा 1 भाग येतो. पहिल्या पार्टनरचे 5 शेअर, मग 6 × 5 = 30, मग याला द्या 3000 रुपये आणि दुसऱ्याचे 2 शेअर आहे 6 × 2 = 12, याला द्या 1200. वजा करा आणि बॅलन्स काढा. मग इथं आपण बॅलन्स काढूया. कॅश आपल्याकडे 4200 होती, आपली ती देऊन टाकली, संपली. 30,000 पैकी 3000 दिले, शिल्लक राहिले 27,000. बीला पेमेंट दिलं नाही, बीची ॲज इट इज खाली घ्या 15,000 आणि 12,000 पैकी 1200 दिले 10,800. तर एवढ्या अमाऊंट शिल्लक राहिलेले आहे. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. मग इन्स्टॉलमेंट नंबर 3, मग इन्स्टॉलमेंट नंबर 3 घ्या आणि तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची डेट आहे 23 मार्च. मग इथं लिहा 23/3/2024 आणि शेवटच्या इन्स्टॉलमेंटला आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायची, ते लक्षात ठेवा. मग थर्ड इन्स्टॉलमेंट तिसरी इन्स्टॉलमेंट बघा किती आहे, तर तिसऱ्या इन्स्टॉलमेंटला स्टॉक विकलं 7,800ला, मग तुमच्याकडे कॅश आली 7,800. कुणाचं पेमेंट चालू होता विद्यार्थी मित्रांनो, ए आणि सीचा. ए आणि सीला तुम्ही काय देताय, प्रपोर्शनेट कॅपिटल. सरप्लसमध्ये बघा ए आणि सीचा, सॉरी इथं मी बी केलं, तर ए आणि सीला द्यायचं आहे आपल्याला. तर ए आणि सी, एला 5000 आणि सीला 2000, 7000 द्यायचे. त्याच्यापैकी आत्ता तुम्ही ए आणि सीला किती दिले, तर ए आणि सीला इथं बघा ए आणि सीला किती दिले 4200. मग इथं लक्ष द्या 7000 पैकी 4200 दिले, म्हणजे अजून पण किती शिल्लक आहे 2800 देणे बाकी आहे. मग ए आणि सीचं पेमेंट झालं का, पूर्ण नाही झालं, 2800 रुपये बाकी आहे. मग 2800 रुपये देऊन टाका. मग इथं पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये या आणि ए आणि सीला पेड करा. लेस पेड टू ए अँड सी. 2800 रुपये बाकी होते, 2800 रुपये देऊन टाका. रेशो वापरा 5 आणि 2. मग 2800ला 7ने भाग द्या, 7 × 28, 400चा 1 भाग येतो, मग 4 × 5 = 20. पहिल्याचे 5 शेअर आहे, म्हणजे याला जाणार एला 2000 आणि याला जाणार 4 × 2 = 8, 800. मग वजा करा आणि बॅलन्स काढा. मग 7,800 पैकी 2,800 दिले, तुमच्याकडे शिल्लक राहिले बॅलन्स किती, मग बॅलन्स शिल्लक राहिला 5,000. कॅश शिल्लक राहिली 5,000. एला 27,000 पैकी 2,000 दिले, म्हणजे एचा बॅलन्स शिल्लक राहिला 25,000. बीला दिलेच नाही, बीची अमाऊंट खाली घ्या 15,000 आणि सीला 800 रुपये दिले, मग सीची अमाऊंट राहिली 10,000. तर कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली, कॅश आहे 5,000 आणि आपला दुसरा पेमेंट प्रपोर्शनेट कॅपिटल पूर्ण झाला. मग 2 पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिथून पुढचा एकच पेमेंट करायचा, पेमेंट टू ऑल पार्टनर. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येईल तेव्हा तुम्हाला तिघांना वाटायची. मग आता आपल्याकडे कॅश आहे, आता तिघांना वाटा. मग लिहा लेस पेड टू, आता शेवटचा पेमेंट आहे तिघांना ए बी सी. मग तिघांचा रेशो वापरा 5 3 2. किती वाटणार तिघांना 5,000. 5,000चे 10 शेअर करा, 500चा 1 शेअर, मग पहिल्या पार्टनरला 5 म्हणजे 2,500, दुसऱ्या पार्टनरला 3 म्हणजे 1,500 आणि तिसऱ्या पार्टनरला 2 म्हणजे 1,000. वजा करा आणि बॅलन्स काढा. मग इकडे लक्ष द्या, आपला बॅलन्स बघा, कॅश होती आपल्याकडे 5,000, कॅश संपली. 25,000 पैकी आपण 2,500 दिले, एचा बॅलन्स शिल्लक राहिला 22,500. 15,000 पैकी 1,500 दिले, शिल्लक राहिले 13,500 आणि 10,000 पैकी 1,000 दिले, शिल्लक राहिले 9,000. आता कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. 3 इन्स्टॉलमेंट झाल्या, शेवटची 4थी इन्स्टॉलमेंट 30 एप्रिल आणि 30 एप्रिलला आपण विद्यार्थी मित्रांनो स्टार करून ठेवलं आहे. स्टार केलं आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग लिहा 4th इन्स्टॉलमेंट. मग किती 4th इन्स्टॉलमेंटला लँड तुम्ही विकली 34,000ला, मग कॅशमध्ये लिहा 34,000. आणि कोणती ॲडजस्टमेंट आहे, कॉन्टिजंट लायबिलिटी. कॉन्टिजंट लायबिलिटीला 3,000 रुपये बाजूला काढले होते, ते आपण लेस केले. ॲक्च्युअल कॉन्टिजंट लायबिलिटी कितीमध्ये सेटल झाली 2,000. मग 3,000 तुम्ही बाजूला काढले होते जे तुम्ही लेस केले.
पण ॲक्च्युअल किती खर्च झाला 2000. तर या दोघांमधला फरक किती 1000. जेवढे तुमच्याकडे शिल्लक आहे ते फक्त ॲड करायचे. मग किती शिल्लक आहे 1000 ते ॲड करा. याला म्हणायचं ॲड अनयुटिलाइज, म्हणजे ते वापरच नाही झालं. अनयुटिलाइज कॉन्टिजंट लायबिलिटी. अनयुटिलाइज कॉन्टिजंट लायबिलिटी. वाटलंच तर इथं 3000 आपण काढले होते, त्याच्यातून 2000 खर्च झाले, शिल्लक राहिले 1000. मग 1000 ॲड करा. मग फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. 34 आणि 1 तुमच्याकडे 35,000 रुपये जमा झाले. मग हे आपण पुसून घेऊया. तुमच्याकडे 35,000 रुपये जमा झाले. आता 35,000 आले तर कोणता पेमेंट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा हे 2 पेमेंट होतील तेव्हा तिथून पुढं फक्त एकच पेमेंट करायचं, ऑल पार्टनर. मग ऑल पार्टनरला पेमेंट करा. मग 35,000 आले, तिघांना देऊन टाका. लेस पेड टू ABC कंसामध्ये 5, 3, 2 किती द्यायचे 35,000. मग 35,000चे 10 शेअर करा. 35,000ला 10 ने भागा. 3,500चा 1 शेअर येतो. मग 3,500 गुणिले पहिल्याचे शेअर 5, मग किती येतात 17,500. मग एला द्या 17,500. बीचे 3 शेअर आहे, मग 3,500 गुणिले 3 10,500. आणि सीचे 2 शेअर आहे, 3,500 गुणिले 2 7,000. एवढा पेमेंट होणार. लेस करा आणि बॅलन्स काढा. कॅश परत संपली. 22,500 पैकी 17,500 दिले, शिल्लक राहिले 5,000. 13,500 पैकी 10,500 दिले, शिल्लक राहिले 3,000. आणि 9,000 पैकी 7,000 दिले, शिल्लक राहिले 2,000. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली. चौथी इन्स्टॉलमेंट. चौथ्यानंतर 5वी इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नाही याचा अर्थ कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे पेमेंट होणार नाही. पेमेंट होणार नाही म्हणजे यांचं पार्टनरचं काय झालं लॉस. मग इथं नाव द्या रिअलायझेशन लॉस. रिअलायझेशन लॉस. इन्स्टॉलमेंट संपल्या, स्टेटमेंट संपलं. तर एवढं लॉस झालं 5,000, 3,000, 2,000. या पद्धतीने तुम्ही लॉस शोधू शकतात. आजच्या प्रॉब्लेममध्ये एक नवीन ॲडजस्टमेंट शिकलो आपण, कॉन्टिजंट लायबिलिटी, जी एक्सपेन्सेस सारखीच सोडवली. सुरुवातीला लेस करायची आणि नंतर जे शिल्लक राहिले ते ॲड करायचे. फक्त कधी लेस केली तर आफ्टर दी पेमेंट ऑफ थर्ड पार्टी लायबिलिटी, म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी, म्हणजे क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट पेड झाल्यानंतर तुम्ही ती लेस करा. कारण ए लोन हा एक्सटर्नल लायबिलिटी नाही आहे, तो इंटरनल लायबिलिटी, म्हणजे त्याच्या अगोदर. मग त्यांच्या क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्टच्या नंतर लेस करा आणि त्यानंतर त्यानुसार तुम्ही ते सोडवा. तर या पद्धतीने आपण रिअलायझेशन लॉस शोधलेला आहे. तर प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल तर त्या पद्धतीने आपण असे भरपूर प्रॉब्लेम सोडवलेले आहे. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून हा प्रॉब्लेम रिअलायझेशन लॉस तुम्हाला शोधता आला पाहिजे. थँक्यू.